यानंतर पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। पुणे जिल्ह्याच्या दौंडमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 500 गर्भपात करण्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे फक्त 35 ते 50 हजार रुपये घेऊन ही गर्भलिंग तपासणी केली जात होती आणि अवैध गर्भलिंग तपासणीच्या रॅकेटचा न्यूज 18 मराठीने पर्दाफाश केलाय। डॉक्टर अण्णासाहेब गिरी, डॉक्टर अतुल जाधव, डॉक्टर सुंदरम कदम, डॉक्टर मंदार माळी आणि डॉक्टर नरेंद्र ठाकरे हे चेहरे जरा निरखून पहा। या फोटो आड दडलाय एक क्रूर चेहरा। पेशानं हे सगळे डॉक्टर असले तरीही त्यांनी जीव वाचवण्याऐवजी कोवळ्या जीवांची अक्षरशः कत्तल केली। होय, कत्तल केली। या हैवानांनी जन्माला येण्यापूर्वीच निष्पाप जीवांचा बळी घेतला। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या केडगावमध्ये हे आरोपी गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेट चालवत असल्याचं समोर आलंय। डॉक्टर अण्णासाहेब गिरी हा या रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याचं उघड झालंय। पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून तो घरात गर्भलिंग तपासणी करत होता। त्यासाठी 30 ते 50 हजार रुपये घेतले जात होते। अण्णासाहेब गिरी नावाचा एक इसम आहे। तो इसम या पद्धतीचं गर्भलिंग निदान करत असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यातून त्या व्यक्तीला अटक केली। त्या व्यक्तीला अटक केल्यानंतर तपासात काही डॉक्टर्स हे त्याला गर्भलिंग निदान करण्यासाठी पेशंट पाठवतात, काही इसम पाठवत असल्याची माहिती असून डॉक्टर अतुल जाधव हे वाघोलीचे राहणारे आहेत। त्यांच्याकडे हा गर्भलिंग निदान केल्यानंतर पेशंट पाठवून त्यांच्याकडून ॲबॉर्शन बेकायदेशीरित्या करून घेत असल्याचं तपासात निष्पन्न झालं। पोलिसांनी 20 मे रोजी केडगावमधून डॉक्टर अण्णासाहेब गिरीला अटक केल्यानंतर या रॅकेटचा उलगडा झाला। डॉक्टर नरेंद्र ठाकरेनं डॉक्टर अण्णासाहेब गिरीला हे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन दिलं होतं आणि त्याचाच वापर करून डॉक्टर गिरीनं मोठ्या प्रमाणात गर्भलिंग चाचण्या केल्या होत्या। 2 वर्षात या सैतान डॉक्टरानं 500हून अधिक गर्भपात केल्याचा पोलिसांना संशय आहे। धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर गिरीनं ग्रामीण भागात त्यासाठी एजंट नेमले होते। गर्भलिंग निदान करायचं आणि या निदानामध्ये जर मुलीचा गर्भ असेल तर तो गर्भ काढून टाकायचा, अर्थात भ्रूण हत्या करायची। गेल्या 2 वर्षात पुण्याच्या दौंड परिसरामध्ये किंवा जिल्ह्याभरामध्ये जवळपास 400 ते 500 भ्रूण हत्या केल्याच्या प्रकरणांमधले आरोपी यवत पोलिसांनी पकडलेत। पोलिसांना संशय एकीकडे गर्भलिंग निदान करायचं आणि त्याच वेळेला मुलीचा गर्भ असेल तर तो गर्भ काढून टाकायचा, गर्भपात करायचा बेकायदेशीर। यवत पोलिसांनी पकडलेल्या या आरोपींकडे जवळपास 400 ते 500 गर्भपाताची प्रकरणं समोर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणात आणखी 10 ते 15 डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आहेत। न्यूज 18 मराठीला मिळालेल्या माहितीनुसार या रॅकेटनं दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात केले आहेत आणि त्याचा परिणाम स्त्री पुरुष गुणोत्तर दरावर पाहायला मिळतोय। सगळ्यात दुर्दैवाची बाब म्हणजे राज्यातला सगळ्यात विद्येचं माहेरघर असला आहे असं समजला जाणारा जिल्हा हा मुलींच्या बाबतीमध्ये स्त्री पुरुष गुणोत्तरामध्ये मागे पडलाय आणि इतका मागे पडलाय की प्रत्येक 100 मुलांच्या मागे दौंड तालुका, बारामती तालुका हे गाजलेले तालुके, नावाजलेले तालुके हे अगदी 800, 850च्या घरापर्यंत येऊन पोहोचलेत। म्हणजे प्रत्येक 1000 मुलांच्या मागे 120 ते 150 मुलींची संख्या प्रत्येक तालुक्यामध्ये कमी येते। हा दोष कोणाचा? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी मुख्य आरोपी डॉक्टर अण्णासाहेब गिरी आणि डॉक्टर अतुल जाधव या दुकलीला बेड्या ठोकल्या। डॉक्टर सुंदरम सूर्यकांत कदम, डॉक्टर मंदार माळी हे फरार आहेत, तर डॉक्टर नरेंद्र ठाकरे हा एका प्रकरणात तुरुंगात आहे। तपासात आणखी काही डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनावणे, न्यूज 18 मराठी, पुणे।